बघा लय भारी आहे. यंदा काही काजूला जोर नाही आहे. काजूची झाडं आहेत, जुनी झाडं आहेत, खूप जुनी झाडं आहेत. धरली ते एकदम रेटून. मग यंदा काहीच नाही. सूर्य तर तापलाय, सकाळच उन्हाचा कहर जाम लागतोय. लाकडाकडे पावसाही तयारी, लाकडं फोडून ठेवला नाही आहेत. जराशे आंबे आहेत. आमच्या गावातला एक जुना आंबा आहे, ढेपी आंबा. ढेपी आंबा आहे तो, ढेपी आंबा लय मोठा आहे. भोपले आंबा म्हणतात ना, भोपले आंबा तसा असा मोठ्या आकाराचा आंबा ह्याचं फल आहे. याला बोलतात ढेपी आंबा. पूर्वीच्या माणसाने नाव ठेवलं ढेपी आंबा. फुल मांस, रसाल आणि चिक तर एकदम चिक्कार. चला पुढे जाऊन व्हिडिओ चालू करतो, अजून भरपूर लांब जायचं आहे. हे वरती दिसतंय ना, हे जावडा हायस्कूल आहे. जरा झूम करायला पाहिजे, कारण हातात माझ्या बघा हे मी रेड वाईन घेतले आणि हा झोला. जरा झूम करूया मग तुम्हाला जावडा हायस्कूल दिसेल. बघा दिसतंय ना, हा टॉवर फुल रेंज हायस्कूल आहे. पद्धतशीर दिसत असेल ना. चलो जास्त झूम करून व्हिडिओ फाटते. आता क्लिअर आहे. तर रातांब्याची झाड आहेत, 4 कोवले आहेत रातांबे. आता म्हणजे कोकणचं कोकम पडला. हवं कोकम. पडून सडले तरी चालतील, पण न्यायचे नाही. जाऊला नेशिव गाय एवढं कानन रक्त येतील. धरलाय चिक्कार, धरलाय जाम, भरपूर आहे. कोकम, रातांबा बोलतात गावठी भाषेत. घेतला असता पण राहू दे, नको बाय. एवढं गावाकडं तुम्हाला माहिती नाही, रेटून शिव्या घालतात. कानात रक्त पडतील. एक रातांबा खाशील आणि जाग्यात लागशील. आपण थोडा पुढे आलोय. हे सगळे इकडे सर्व काजू, पण जुने आहेत सर्व. काय वेंगुर्ला नाही लावलेल्या. स्वराजी नाही, नित्याची नाही. जय शंभू नारायण.
हा दाजीचा आंबा आहे, बिटको. एक नंबर लागतो आहे बघा, धरला आहे जबरदस्त. पण पाऊस पडता पडता पिकायला सुरुवात होते. नाद खुला आंबा आहे. हापूस आंब्यापेक्षा हे रायवली आहेत ना, चवीला भारी. दाखवतोय सर्व बघा नीट, कारण कुठल्या वाटेने यायचं ते मी सांगितलं नाही. ते सांगितलं असतं मग तुम्ही पण येणार, म्हणून अर्धवट व्हिडिओ चालू केलेला आहे. आंबे आहेत. मोबाईल नीट पकडायचं बघा, ह्याच्यावर पण धरला आहे आंबा. पण आमटाचा टिंब आहे. हे फक्त लोणच्यासाठी खारात घालायला ठीक आहे. चला बघा, हे नित्याने स्टंप लावून ठेवलेत सायाचे, नित्याच्या बाबांना लावलेले आहेत. पायाखाली बघायला लागेल, साप बी घ्यायचा. तर चला, अजून भरपूर पुढे जायचं आहे. जिकडे बघाल तिकडे सर्वीकडे काजूच काजू. काजूचे शेतकरी आमच्याकडे जाम आहेत फुल. ही गणेशी बाग आहे, वयदांड आहे ना. हे कुठे आजकाल गावाकडे बघायला भेटत नाही. निवडुंग बघा, हे वर्षे 12 महिने हिरवंच राहणार, कारण ह्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवायची क्षमता भरपूर असते. ते उन्हात पण ते हिरवंच असते. हे जर फोडलं ना आपण तरी त्याच्यामधून पाणी निघते. निवडुंगाला असे काटे असतात, मग चोर आतमध्ये जाऊ नये, जनावरं जाऊ नयेत. मध्ये मध्ये गॅप पण आहे, भावान नीट नाही करून ठेवला नाही. यंदा असं झालं ना, शेतकरी राजा सर्व नाराज आहे. दव पडला भरपूर. इथून रानातले जनावरं जातात खाली, डुक्कर वगैरे. भावाने एवढं गच होतं साफ केलं, पण यंदा काय जांभीत धरलं नाही, बिचारा नुकसानमध्ये आहे. तो काय, आम्ही पण नुकसानमध्येच आहे. जाऊ दे, पुढच्या वर्षी कवर होईल. बी पॉझिटिव्ह. काजू दिस इज काजू. आय लव प्राजू. आज सकाळच लवकर उठून, लवकर म्हणजे काय, 8 साडेआठ वाजता उठतोच मी. उठून झाल्यानंतर मी आलो. हे बघा, करवंद पण झाले आहेत मस्त. चटणी वाटायच्या लेवलला मस्त आहेत. आता होतील, तयार होतील. ऊन पडेल बघा, काय काय पिकत पण आलेत. काय इथे पिकलेलं आहे, पिकतील आता 4-5 दिवसात. मला जे पाहिजे ती वस्तू भेटेल या आशेनं मी आलो आहे. आता बघू काय ते. हा, हे बघा, इथं पिकलं आहे करवंद. पिकलं आहे, पिकू दे. आपण पिकलंय रे. सूर्याची किरण जाम पडतात डोळ्यावर. चला पुढे जाणूया. मी खरं तर आलो होतो आता काजूत, पण सकाळी आता उठून मी नाश्ता नाही केला ना, तर मला लागली भूक. चालून दमलो आहे. तर मला माहिती आहे इकडे चारा बोलते, चारोळी बोलतात ना, दुकानात भेटते विकत मस्त वगैरे खायला. ती चारोळी आता लागतात झाडावर, तर ती मला भेटतील अशी मला वाटतंय. त्यासाठी मी खास करून चाललो आहे.
बघूया आपल्या नशिबात असेल तर भेटतील. आता झाडावर लागलेली पाहिजे. भोंगा गेला भूम. पावसातून सर्व इकडे जाम असते जंगल. जाम म्हणजे गवतच वाढलं असतं. पाय टाकाय जागा नाही. आहेत लागलेत झाडावर. कॅमेरा या साईडला आहे पण मी तिकडं बघितलंय. दिसत आहेत. एक नंबर काम 25 झालेलं आहे. बघा भारीच. ऊन आहे ना. हा आधी आपली वाईनची बॉटल ठेवूया खाली. पद्धतशीर चारोल्या पण इथं बघा. ही चारोली ही प्राण्यांनी फोडून खाली घेतला गर. म्हणजे शालुंदर पण खाते जास्त प्रमाणात. डुकरं पण खातात. चारोल्या पडलेल्या पण आहेत त्या पण आपण जमा करून मी थैले आणले. मला माहिती होता की भेटतील. आणि तो बोडसा आणला असताना सगळी सलटवूनच नेली असते एका बाजूने. बघा चारोली दिसतंय ना. खायला जमलंय भारी लागणार आहे. जरा तुम्हाला असं दाखवतो. झाड काय एवढं मोठं नाही आहे. बोडसा आणलं झाडच तो तोडून नेला असता. नाच करते काय. त्याला मंदार भाऊचा फोन आला होता. त्या भावाचा. एक नंबर लागलेत. चारोळी चारोळी. कसं आहे जबरदस्त आहे. आता आपण काढूया दाखवतो तुम्हाला. बघा लय भारी आहे. माझी बी जरा कडक असते सॉफ्ट नसते. त्यामध्ये दातानं फुटणार ना. हे सुकून फोडलं ना तर मग घर चांगले निघतात. असे आतमध्ये कवर असते जरा. ह्या बिया पण मी घेऊन जाणार आहे घरी. आणि त्याला सुकवणार आणि फोडणार. तर चला हे बघा तुम्हाला दाखवतो. चांगले चांगले घड आहेत लागलेत. एका ठिकाणी काढतो जरा. काजू पण काढायचे आहेत. नाही तर घरात ओरडेल आहे मला. हे झाडं खूप मोठी पण असतात आणि हे जरा लहान आहे. काम पद्धतशीर झालं आहे. मला व्हिडिओ बघितला सांगू नका घेऊन ये म्हणून. तेवढं जमणार नाही. आता ऊन पण वाढत चाललंय. तापलाय भाव आपला. बघा इकडं भाव आहे वरती. तापलाय जाम. चालू करतो जरा काढतो. बघा एवढी काढलेत मी. पण झाडावरती आहेत खूप. झाडावरती खूप आहेत. आता मी झाडावर चढत नाही. पण मला काजू काढायचे अजून. पडलेल्या बिया जरा जमा करतो. बघा ही पूर्ण वरचं फळ खाऊन जायच्या नंतर ना अशा बिया होतात. दगडान ओढायची. पडलेले पण आहेत चारोली. बिया मी घेऊन जातो. पद्धतशीर काम.
एवढे बी गिल्ली आता झाड होणार. पाणी पितो. कामच भारी झालं रे.